नमस्कार मित्रांनो, तर मी प्रतीक कदम स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलेलो आहे ड्यूक नोज म्हणजेच नागफणी येथे. तर हे लोकेशन ॲक्च्युली आता पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असतं आणि इथे खूप लोक ट्रेकसाठी येत असतात. पण काही कारणास्तव इथे काही लोकांनी म्हणजे असं इंस्टाग्रामला ट्रेंड चालू होतं की लोणावळ्याचे काही स्पॉट बंद केलेत, त्यामुळे इथेही आज गर्दी नाही. संडे असूनही गर्दी नाही. आणि आम्ही आता इथल्या बेस विलेजला आहेत, तर ज्याचं नाव आहे कुरवंडे गाव. तर कुरवंडे गावाला येण्यासाठी तुम्हाला लोणावळ्या स्टेशनवरनं इझिली ऑटो मिळून जाईल, ते तुमच्याकडनं पर पर्सन 50 रुपये तरी घेईल. आणि इथून पुढे कुरवंडे गावाच्या शाळेच्या इथनं राईट मारल्यावर तुम्हाला कच्चा रस्ता जाताना दिसेल. सो त्या रस्त्यालाच फॉलो करून आपण डायरेक्ट त्याच्या बेसला पोहोचणार आहोत ड्यूक नोजच्या. तर बाकीचे इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला देईन. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि आवर्जून इथे या. एकतरी ट्रेक इथे तुम्ही नक्कीच काढू शकता, कारण खूप लहान आणि सोप्या प्रकारचा ट्रेक आहे. अगदी बिगनर्स पण हे ट्रेक करू शकतात. तर चला आपण पुढे बघूया. ड्यूक नोज हे लोणावळा स्टेशनपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. यालाच नागफणी असे देखील म्हणतात. एका दिवसाच्या ॲडव्हेंचरस ट्रिपसाठी यापेक्षा सुंदर जागा असूच शकत नाही. आणि पावसाळ्यात ही जागा स्वर्गापेक्षाही सुंदर वाटते. चला तर मग बघूया इथपर्यंत आम्ही कसे पोहोचलो आणि यापुढे आपण कसे जाणार आहोत. ड्यूक नोजला येण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लोणावळा स्टेशनला येणे गरजेचे आहे. स्टेशनपासून बाहेर आल्यावर ड्यूक नोजसाठी आम्ही ऑटो केली, ज्याने आमच्याकडून 50 रुपये सीट घेऊन आम्हाला कुरवंडे गावात येऊन सोडले. या दरम्यान पावसाळ्यातले नयनरम्य दृश्य आम्हाला पाहायला मिळाले. 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही कुरवंडे गावात पोहोचलो. कुरवंडे गाव हेच या ट्रेकचा बेस विलेज आहे. रस्ता खूप सुंदर आहे बघा. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे तेच कळत नाही. आणि हा अशा प्रकारे इथे अरबी समुद्राचा एक भाग आपल्याला दिसतोय रस्त्यावर आला. मित्रांनो, या अरबी समुद्राच्या पॅचच्या इथनं तुम्ही पुढे आलात की तुम्हाला असा एक विलाचा बोर्ड दिसेल, रामबंधू विला. त्याच्या एक्झॅक्ट राईट साईडला या भिंती उभारल्यात. त्याच्या इथनं स्ट्रेट रस्ता आहे, जो पुढे तुम्हाला असा वळणाचा रस्ता पण दिसेल, ज्याचं रस्त्याचं काम चालू असल्यासारखं दिसेल तुम्हाला. तर हा रस्ता बरोबर आहे. तर तिथनंच आपला मेन ट्रेकचा रूट चालू होतो. ॲक्च्युली हे रस्ते खराब असल्यामुळे पावसाळ्यामध्ये गावकरी म्हणजे जे ऑटोवाले आहेत ते तुम्हाला त्या शाळेपर्यंत सोडतील, पण याच्या पुढे मेन तर इथपासून आपला ट्रेक चालू होणार आहे. तर इथले विले आणि जे हॉटेल्स वगैरे आहेत खूप सुंदर आहेत. जर राहायला आलात तर खूप छान वाटेल तुम्हाला. पण हे बघा, पाटी लॉनचा एरिया वगैरे खूप मोठा आहे. आणि सध्या तरी आम्ही 5 जणं आहेत आणि पुढे काही 3 जणं आम्हाला फक्त जाताना दिसलेत, जे याच ट्रेकला आले असावे मे बी, कारण इथे दुसरा कुठला ट्रेक नाही. तर बघूया आता किती मस्त मजा येते. ॲक्च्युली गाड्या तर खूप पार्किंग दिसतात मला, म्हणजे वरती गर्दी असू शकते. मित्रांनो, थोड्याशाच वरती आल्यावर पावसाचा घमासान असं बरसात चालू झाली. सगळे जादू बनलेत. ते दोघं तिकडे जादू बनतायत अजून. हे पाण्याचं असलेलं टँकसारखं आहे. त्याच्या इथनं तुम्ही जर पुढे आलात तर तुम्हाला हे असं सपाट पठारासारखं लागेल. थोडासाच भाग आहे कातळीकडेचा. त्याच्या इथून आल्यावर तुम्ही असं खालून येत आहे ना, जसं पुढे जाऊन तुम्हाला हा रस्ता दिसेल. कारण जास्त झाडी असल्यामुळे आणि पायवाटेवर थोडीशी झाडं उगवल्यामुळे रस्ता समजून येणार नाही आणि खालच्या साईडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथनं जाताना फक्त लक्ष द्या की तुम्हाला जिथून आलात त्याच साईडला लेफ्ट साईडलाच तुम्हाला जायचं आहे. सो तुम्ही बरोबर रस्त्यावर जाईल. आणि इथून फक्त हार्डली 5-10 मिनटाचा ट्रेक असेल. तर आपण बघूया आता किती वेळ लागतो आहे.
ॲक्च्युली आम्ही टाईमपासच करत चाललो, कारण पाऊस येऊन जाऊ नये आणि इथे गरमी अजिबात लागत नाही. ॲक्च्युली घनदाट जास्त असं जंगल नाही, ओपन एरियाच आहे आणि डोंगराच्या एकदम असं दोन्ही साईडच्या बाजूला दरी टाईप आहे आणि आपण मधनं चालतो, त्यामुळे दोन्ही साईडची हवा आपल्याला लागते. सो मस्त आहे. ह्युमिडिटी नाही आहे एवढी, थंडच वाटतं. तर आता आपण जाऊया पुढे, तोपर्यंत काही सिनेमॅटिक शॉट्स पण घेऊ आपण. चला. ड्यूकनोजच्या इथनं आम्ही फक्त 10 मिनिटाचा ट्रेक केला आहे आणि ह्या अशा लोकेशनवर आम्ही आलेलो, जिथनं एकदम स्ट्रेट असा रस्ता भेटतो. हा रस्ता असा आम्ही अंधारबनला बघितलेला होता, सेम रस्ता वाटतोय आणि पुढे पूर्ण धुक्याची चादर अशी चालत चालली आहे. इथे खूप व्हिडिओ काढलेत आम्ही, टाईमलॅप्स वगैरे. तर जयशी इच्छा भरत नव्हती अजून, पण त्याला अजून खूप व्हिडिओ काढायचे तिथे, तर आम्ही अजून थोडा टाईम घालू. गाई म्हशी पुढे खूप सारे असे गाई म्हशी पण आहेत, त्यांचा वावर वगैरे दिसतो आपल्याला. तर ते जे तुम्ही बघता आडवा डोंगर जो आत्ताच क्लिअर होतोय, तो मगासपर्यंत दिसत नव्हता आम्हाला धुक्यामुळे, आता क्लिअर झाला आहे. तर त्याच रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. तर हार्डली अर्धा एक तासाचा ट्रेक आहे, पण आपल्याला खूप वेळ लागेल वरती जाईपर्यंत. तर आपण बघूया किती वेळ लागतो आणि हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. खूप छान वाटतोय. तुम्ही इथे आलात तर पावसाळ्यातच या, अदरवाईज तुम्हाला असा व्ह्यू नाही बघायला भेटणार. तर आपण जाऊया पुढे. मित्रांनो, या स्पॉटवर आल्यावर समोरून जाणाऱ्या धुक्याच्या चादरी सह्याद्रीचे अनोखं रूप दर्शवत होतं. ते दृश्य पाहून मन भरतच नव्हतं, म्हणून अशा वेड्यावाकड्या चालीचे व्हिडिओ बनवून शेवटी आम्ही तिथून पुढे जायला निघालो. लोक टांग देतात, ती लोक आधीच इथे येऊन बसलेले आहेत. तर हिचं नाव आहे ईश्वरी. हिचं नाव ईश्वरी. इकडे अमृता बसली आहे बिचारी, उठली बिचारी, झालंच तिचं, कंटाळा आला. हा सौरभ, सौरभ भाई कुठे पळतोस? आणि इकडे आमचे बाकीचे साथीदार पण आहेत. हा कोणतरी वेगळाच दिसतोय, जय चव्हाण. निखिल बोलके, निखिल बोलके. हा बघा, साईनाथ दाखवतो तुम्हाला, साईनाथ. हा बघा साईनाथ. हा विराज, विराज कानडे. अरे साईनाथने मारलं विराजला. बघा ट्रेकला छत्री घेऊन आलेली पब्लिक. उलटी झाली. ऍक्च्युली मी पण छत्रीच आणले. हे इंद्रायणी नदीची उगम पावते तिथलं स्थान आहे. तर इथून इंद्रायणी नदीचा उगम होतो. पाठच्या साईडला खूप मोठा वॉटरफॉल आहे एक, पण ह्या साईडला एवढंच आहे. त्याचा वॉटरफॉल ॲक्च्युली मागून सगळं पाणी येतं. सो इथे फक्त एवढंच आता काम चाललेलं आहे. इथनं आता आपल्याला वरती जायचं आहे. या बोर्डकडे आलात की तुम्हाला इथनं सरळ जायचं आहे. ही लोक जी तुम्हाला दिसत आहेत त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. हा वेगळा पॅच आहे. मित्रांनो, इथे आल्यावर तुम्हाला असं एक रिबीन दिसेल, तर तुम्हाला राईड घ्यायचं आहे यासाठी. आणि पुढे वेगळा रस्ता जातो, जो कुंपण वगैरे तुम्हाला तिथे दिसेल. या रस्त्याने आपल्याला यायचं. कसलं तरी झाड आहे बघा. जर तुम्हाला हे झाड कसलं आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर आमच्यासोबत सर्वेश आहे, तो शेवटपर्यंत आपल्याला ही माहिती देणार आहे. तर ह्या माहितीसाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा.
त्याचबरोबर ट्रेक पण तुम्हाला पूर्ण बघाल तर पूर्ण तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. आणि हे झाड कसलं आहे, महत्त्वाचं आहे, औषधी झाड आहे, ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला सर्वेश देणार आहे. सर्वेश एक बॉटनिलॉजिस्ट आहे, ज्याला झाडाबद्दल खूप सारी माहिती आहे. ॲक्च्युली MSc केलेली आहे भावाने आपल्या, तर तो आपल्याला थोड्या वेळानं सांगेल ही माहिती. तर यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. एकदम खतरनाक अशी हवा येते आणि धुकं खालचं सगळं वरती येते. कधी आम्ही धुक्यात आहे, कधी गाव धुक्यात आहे, कधी ते उघडं आहे आम्ही पण उघडं, तिने तेच चालू आहे. आता सुळका काय अजून आम्ही गाठलेला नाही. जवळजवळ 1 तास 1.5 तास झाला आम्ही एकाच ठिकाणावर आहे. तिथे कितीतरी धुकं येऊन गेली, कितीतरी हवा येऊन गेली, पण इथला व्ह्यू काय सुंदरता दाखवतो का? हा खाली बघा काय व्हॅली आहे, खोल दरी आहे एकदम. आणि बाकीच आपला हा नागफणीचा कडा. तर आता आपण तिथे जाऊन लगेच, कारण पुन्हा एक धुक्याची सर आली आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. तर आता आपण वरती जाऊ, बघूया. मित्रांनो, ह्या ठिकाणावर आल्यावर एक वेगळाच आनंद आम्हाला झाला होता. डोंगरावर सुरू असलेली जोरदार हवा, मंद पाऊस आणि समोर दिसणारे दृश्य खूप सुंदर होते. जर तुम्ही कंटिन्यू चालत गेलात तर 30 ते 45 मिनिटांमध्ये तुमचा हा ट्रेक कंप्लीट होतो. तिथून दिसणारे हे मान्सूनचे नजारे खूप सुंदर होते, जे तुमचा टाइम जरूर घेतील. हिरवेगार गवताने नटलेला हा डोंगर फार छान दिसत होता. आणि गर्दी नसल्यामुळे मनासारखं यावर भटकता येत होतं. बघता बघता काहीच वेळेत सर्व धुकं गायब झालं आणि खाली असलेले गाव आणि आजूबाजूचा परिसर आम्हाला पाहता येत होता. मित्रांनो, या डोंगराची चढाई एकदम सोप्या प्रकारची आहे. पावसात थोडी वाट निसरडी बनते. ज्यांना पण त्यांच्या आयुष्यातील ट्रेकिंग जर्नी सुरू करायची आहे ते नक्कीच यापासून सुरू करू शकतात. चढायला अतिशय सोपा, कमी वेळेचा पण अतिशय सुंदर असलेला हा ट्रेक प्रत्येकाला एकदा तरी केलाच पाहिजे. क्या हुआ ब्रदर? बघता बघता आम्ही वरच्या सुळक्यापर्यंत जाऊन पोहोचलो होतो. वरती पोहोचताच समोर महादेवाचे मंदिर आणि नागाचे केलेले वेगवेगळे प्रतिमा आम्हाला पाहायला मिळाले. नुकताच हलका पाऊस पडून गेला होता. आणि हळूहळू धुक्यात हरवलेला हा नागफणीचा डोंगर क्लिअर होत चालला होता. फायनली आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि आमच्यासमोर हा मंदिर आहे, ज्याला नागफणी असं त्याच्या नावावरनं पडलं आहे. तर इथना रॅपलिंग पण करतात लोक, म्हणजे ह्या टोकावरून तिकडच्या टोकावर जाण्यासाठी पण रस्ता म्हणजे बांधलं जातं दोऱ्याने आणि त्यावर रॅपलिंग करतात. काही लोकांनी खूप साऱ्या प्री वेडिंगचे शूट्स पण केलेले आहेत त्या ठिकाणी. तर दिसणारा व्ह्यू जो आहे खतरनाक आहे एकदम, म्हणजे सह्याद्री सुंदर आहे, बाकी काय नाही. तर हा जो टोक पाठी दिसतोय त्याच्यावर जातात लोक इथना दोर बांधून. पण तुम्हाला आता जे दाखवतो ते बघा तुम्ही.
पूर्ण धुकं झालंय खाली आणि खालचं धुकं वरती येतंय. काय नजारा आहे यार, भारी वाटतंय. मित्रांनो, आता आपण आलोय डिकनोजच्या माथ्यावरच्या शिव मंदिर. दिसायला अगदी साधं आहे हे मंदिर. दगडांच्या शिळावर बांधलेलं, पण वातावरणात इतकं पवित्र आहे की समोर जाताच मनाला खूप शांत वाटतं. वरपर्यंत येतानाची लागलेली धाप अचानक शांत झाली. आतमध्ये एक सुंदर काळ्या दगडाचं शिवलिंग आहे. या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे डोंगराच्या टोकावर बसलेलं आहे आणि डोंगराची ही टोक नागाच्या फणीसारखी दिसते, म्हणून याला नागफणी असं नाव देखील पडलं आहे. नाग आणि भगवान शिव यांचे अतूट संबंध आहे हे आपण सगळे जाणतोच. त्यामुळे हे स्थान आणखी पवित्र मानलं जातं. मित्रांनो, आत्ता मी आलेलो आहे जे नागफणीचं मंदिर होतं त्याच्या अपोजिटला, म्हणजे त्याच्या बाजूला जो दुसरा डोंगर आहे त्या बाजूला आलेलो आहे. त्याच मंदिराच्या कड्यावरनं लेफ्ट साईडने एक रस्ता जातो, तो मी तुला थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. तो रस्ता आपल्याला ह्या पॉईंटला सोडतो. तर मी एजला पोचलो आहे, तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. हे इथे आहे नागफणीचं देऊळ शिवाचं, आणि ह्या साईडला आल्यावर हा व्ह्यू मिळणार आपल्याला. तेवढ्यात आम्हाला समोर एक धबधबा पाहायला मिळाला. त्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले आणि सतत तिथे जाण्याची इच्छाशक्ती वाढत होती. तर तिथे आम्ही कसे पोहोचलो आणि तिथपर्यंत कसे पोचायचे याबद्दलची पूर्ण जर्नी मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन.